नमस्कार, मी प्रसाद ओक वडापावच्या संपूर्ण टीमसोबत इथे उपस्थित आहे मार्वे बीचवरती. आज आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन आहे. कळलं नसेल ना, वर्ल्ड कोस्टल डे. तर त्यानिमित्ताने आम्ही सगळी टीम इथे आलो आहे आणि इथे आम्हाला लायन्स क्लबनी प्रचंड मदत केली आहे. दालमिया कॉलेजच्या स्टुडंटनी, DLLच्या स्टुडंट्सनी आम्हाला खूप मदत केली आहे. त्यांचा फार मोठा सक्रिय सहभाग होता या सगळ्या बीचच्या स्वच्छता करण्यामध्ये आणि त्याच्यात आम्हाला खारीचा वाटा उचलण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली. त्याबद्दल लायन्स क्लबचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आणि वडापावच्या टीमला एका वेगळ्या पद्धतीने प्रमोशनमध्ये सहभागी होता आलं याचा एक वेगळा आनंद आहे. कारण काय होतं की शूटिंगच्या गडबडीमध्ये किंवा प्रमोशन्समध्ये अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी करण्याची संधी मिळत नाही. ती या निमित्ताने मिळाली. त्याबद्दल लायन्स क्लबचे, आमच्या निर्मात्यांचे मनपूर्वक आभार. आणि 2 ऑक्टोबरला वडापाव हा आमचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय, तर नक्की बघा. येस. या निमित्ताने आम्हाला निसर्गासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. आणि यूथ आहे इथे, त्यामुळे जे रिप्रेझेंट करतात आत्ताच्या जनरेशनला आणि त्याच जनरेशन्सची आमची फिल्म आहे वडापाव, जी 2 ऑक्टोबरला येणार आहे. जितका आनंद आम्हाला आज ही ॲक्टिव्हिटी करताना झाला आहे, माझी खात्री आहे की सिनेमा बघितल्यानंतर तुम्हालाही तितकंच समाधान आणि आनंद होणार आहे. त्यामुळे जरूर जा. या प्रमोशनच्या निमित्ताने आम्हाला समुद्र किनारा साफ करता आला, थोडंसं व्हॉलंटिअर करता आलं आणि मदत करता आली. हे खूप छान वाटतंय. आणि सगळ्यांनी सिनेमा बघायला जा नक्की. 2 तारखेला रिलीज होतोय. त्याच निमित्ताने तेवढीच मजा. थँक्यू. बदल नेहमी आपल्यापासूनच सुरू होतो आणि मी खूप खूप ग्रेटफुल आहे की मला या क्लिनिंग ड्राईव्हमध्ये पार्टिसिपेट करता आलं. आणि इथे खूप जास्त जेनझीज आहेत, त्यामुळे ते बघून पण खूप भारी वाटतंय की आमची जनरेशन खरोखर काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. 2 ऑक्टोबरला आमचा सिनेमा येतोय वडापाव. तो सगळ्यांनी कुटुंबासहित थिएटरमध्ये जाऊन नक्की नक्की पहा.